नमस्कार, मी तेजू आणि मी आज तुमच्या सगळ्यांसोबत मॉर्निंग ते इव्हिनिंग पर्यंतचं माझं रुटीन शेअर करणार आहे. एवढ्या वेळामध्ये मी काय काय कामं करते, मी काय काय कामं केली, हे सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत आहे आज. आणि सकाळी उठले, प्रकाश जॉबवर जाणार होता, त्यामुळे त्याच्यासाठी मी चहा नाश्ता बनवला आणि त्याच्यानंतर तो गेल्यावर मी थोडा वेळ बसले होते फोन घेऊन रील्स बघत. त्यानंतर मग मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, अंघोळ करून घेतली आधी आणि अंघोळ झाल्यानंतर एक अर्ध्या एक तासानंतरच मला लगेच भूक लागते. त्यामुळे म्हटलं आधी स्वयंपाक करून घ्यावं. फ्रीजमध्ये पाहिलं तर काहीच नव्हतं. हे 2 वांगे पडलेले होते, ते सुकून जातील म्हणून मी काय केलं, ते 2 वांगे आणि बटाटे घेतले. व्यवस्थित त्यांच्या फोडी करून घेतल्या, अशा पील करून बटाटा व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर कांदा एक टाकून म्हटलं मिक्स भाजी बनवावी भातावर खायला. आणि ही भाजी भातासोबत खायला मला खूप आवडते. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता एखाद्या वेळेस, जेव्हा भाजी कमी असेल किंवा तुम्ही एकटेच घरी असाल आणि पटकन असं काय होणारं बनवायचं असेल तर ही भाजी ट्राय करू शकता. आणि मग कांदा आणि कोथिंबीर वगैरे कापून घेतली. त्यानंतर मी लसूण घेतला होता सोलायला. कधी कधी मी न सोलता पण लसूण टाकते भाजीमध्ये, तो छान लागतो. शिजल्यानंतर त्याचं वरचं व्यवस्थित निघून जातं टरफल आणि खायला छान लागतं, पण मी आज सोलून घेतला. त्यानंतर मी कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये मोहरीचा तडका दिला आणि लगेच कांदा फ्राय करायला टाकला. आणि कांदा थोडासा गुलाबी झाल्यानंतर लगेच मी त्याच्यामध्ये धना पावडर आणि जिरे पावडर टाकली होती. ती मी मिक्स घरीच वाटलेली आहे. आणि लगेच हळद पण टाकली होती. ती थोडी 2 मिनिटं फ्राय केलं, परतवलं आणि त्याच्यानंतर लगेच हे वांग आणि बटाटा त्याच्यामध्ये ॲड केलं. थोड्या वेळ 2 मिनिटं ते पण परतून घेतलं व्यवस्थित मिक्स करून. त्याच्यानंतर मी मसाला टाकला. हा मसाला घरी बनवलेला आहे, माझी मम्मी दरवर्षी बनवून मला देते. आणि ते व्यवस्थित परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि मीठ ॲड केल्यानंतर मी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एक 2-3 मिनिटासाठी मी त्याच्यावरती झाकण ठेवून दिलं. मीठ टाकल्यानंतर झाकण ठेवल्यावर ना ते व्यवस्थित भाज्या शिजतात. आणि त्याच्यामध्ये पाणी मी कोणतंच ॲड केलं नव्हतं, त्या मऊ होतात बटाटे आणि वांगे लगेच. आणि ते टेस्टला देखील खूप छान लागतात. मग त्याच्यानंतर मी पाणी ॲड केलं होतं त्याच्यामध्ये. आणि मग इकडं भाजी भात होते तोपर्यंत म्हटलं बाहेरचे कपडे घेऊन आले आणि कपडे सगळ्या व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या. प्रकाशचे वेगळे कपडे केले आणि रेग्युलर वापरायचे कपडे वेगळे केले, अशा व्यवस्थित घड्या मारून ठेवल्या. आणि त्यानंतर मग हे माझं घर ना रस्त्या शेजारी असल्यामुळे मला घरामध्ये खूप धूळ येते, त्यामुळे मी रोज फरशा पुसताना ओल्या फडक्याने ह्या सगळ्या गोष्टी पुसून घेत असते. टेबल, खुर्च्या, आरसे, माझे कबड, तसेच माझ्या बेडवरती जे कप्पे आहेत त्याच्यावरती पण धूळ बसते आणि आपलं खिडक्यांवरती पण बसते. मग ते सगळं मी व्यवस्थित पुसून घेत असते ओल्या फडक्याने. आणि ही मांडणी पण, ह्या मांडणीच्या शेजारी जी खिडकी दिसते ती मी स्वयंपाक करताना उघडते, त्यामुळे सकाळची त्याच्यातून पण धूळ येते. कारण त्या खिडकीच्या खालीच रस्ता आहे ना, त्यामुळे ती डायरेक्ट धूळ त्या मांडणीवर बसत असते. त्यामुळे मी ते रोज क्लीन करत असते. जास्त काही त्रास होत नाही आणि घाण पण दिसत नाही ते, कारण धूळ असल्यानंतर घरात मला ते चांगलं नाही वाटत. त्यामुळे मी ते रोज क्लीन करत राहते. आणि त्यानंतर मग मी लगेच फरशा पुसून घेतल्या माझ्या. तिकडे भाजी झाली होती माझी, भात पण झाला होता, मी लगेच फरशा पुसायला घेतल्या. आणि फरशा मी मोपनी पुसते, कारण मला आता सवय झाली आहे मोपनीच पुसायची खाली बसून. मग आता पुसायचा कंटाळा येतो. मी पहिला खाली बसून पुसायचे फडक्याने, त्या पण स्वच्छ निघतात आणि मोपनी पुसल्यावर पण स्वच्छ निघतात, एवढा काही फरक नाही त्याच्यामध्ये. आणि गॅलरी पण मी व्यवस्थित पुसून घेतली. आठवड्यातून एकदाच मी गॅलरी धुवून घेते, कारण खाली पार्किंगमध्ये डायरेक्ट पाणी जातं त्यामुळे. मग दुपारी थोड्या वेळासाठी झोपले होते आणि उठल्यानंतर मग मी आधी फ्रेश झाले, ब्रश वगैरे केला, तोंड वगैरे धुतला आणि त्याच्यानंतर म्हटलं चहा पिऊन घ्यावा, कारण चहा पिल्याशिवाय दिवस संपतच नाही आपला, सुरू पण होत नाही. मग असा होता आजचा माझा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.